महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे कॉन्टेंट पोस्ट करतो त्याने आपण एक इन्फॉर्मेशन सेव्ह करतो. म्हणजे कसं लोकांना वाटतं की फॉलोअर्स वाढवण्यासाठी ॲड्स लावायला पाहिजे, फॅन्सी कॅमेरा पाहिजे, आपल्याकडे टीम पाहिजे, तर या गोष्टींची काही गरज नसते. एक तुम्ही आपली कन्सिस्टन्सी क्लॅरिटीने पोस्ट केलं तरी सफिशियंट होतं. आपण केलेली पोस्टची इन्फॉर्मेशन सेव्ह होते. म्हणून आपण आता म्हणजे मी माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये कमेंट करायला स्टार्ट केली. म्हणजे माझ्या निशमध्ये 10 पोस्टवर मी व्हॅल्युएबल कमेंट करते. म्हणजे गुड, नाईस, ट्राय, नाईस जॉब असे इमोजी वगैरे असं काहीही टाकत नाही. तर आपलं एखादं आपल्या निशमधलं आपलं स्ट्रॉंग मत मांडायला चालू केलं तर लोक आपली प्रोफाईल येऊन व्हिजिट करतात आणि आपले फॉलोअर्स वाढतात. एक आपली भूमिका मांडायला मदत होती, आपली पर्सनॅलिटी लोकांना समजायला मदत होती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की आपण जे काम करतोय त्या व्यवस्थित क्लॅरिटीने मांडायचं. आणि आपण जे कॉन्टेंट शूट करतो, समजा रील शूट केली तर त्या रीलचा शेवट हा एका प्रश्नाने करायचा. म्हणजे एक प्रश्न त्या प्रश्नात विचारल्यानंतर आपल्याला कमेंटमध्ये त्याचं उत्तर मिळतं. कमेंट आली म्हणजे तिथे एंगेजमेंट आली म्हणजे तिथं रीच आली. त्यामुळे प्रत्येक रीलचा शेवट हा एका कमेंटने क्वेश्चनिंगने चालू करायचा की जेणेकरून आपली एंगेजमेंट वाढते. त्यामुळे पोस्ट करताना क्लिअरिटी, करेज, व्हिजिबिलिटी या गोष्टींचा विचार करून पोस्ट करा. आता तुम्ही नुसतं पोस्टिंग करताय की कमेंट पण करताय हे मला नक्की सांगा.